नागपूर आणि अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या आजही रांगा लागल्यात। नागपुरात 17व्या दिवशी सिलेंडरसाठी लोक गोडाऊनच्या बाहेर उभे आहेत, तर तिथे अमरावतीमध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा कायम आहेत। मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग लागली आहे। रिकामे गॅस सिलेंडर घेऊन लोक एजन्सी बाहेर रांग लावून आहेत। रांगेतल्या लोकांनी गॅस सिलेंडरला कुलूप लावून लॉक केल्याचं पाहायला मिळालंय। लाइन तो लगाए हैं, जो लॉक लगाए वो किस लिए लगाए हैं? अरे चोरी ना हो जाए बाटला, इसके लिए लॉक लगा है। बाटला भी चोरी हो रहा है यहाँ से। फिर चोरी हो चुका है, इसके लिए चले गए यहाँ से। परसों 4 बाटले चोरी हुए और मैं मॉर्निंग में 8 बजे से लगाया तब जाके पहला नंबर आया। तो खाली बाटला भी चोरी हो रहा है। खाली बाटला चोरी हो रहा है, सोने से ज्यादा महंगा है ना भाई। नागपूरमध्ये गॅस गोडाऊन मधून सिलेंडरचं वितरण बंद असलं तरीही गोडाऊन बाहेर लोक दिसून येत आहेत। 17व्या दिवशीही नागपूरमधील काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोक गोडाऊन बाहेर आहेत। गॅस गोडाऊन बाहेर नो स्टॉकचा बोर्ड लागलाय, तर ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं अनेकांचा मनस्ताप पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यातही सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा कायम आहेत। अंबादेवी मंदिर परिसरातील भारत गॅस कंपनीच्या गॅस एजन्सी समोर नागरिकांची सिलेंडरसाठी रांग पाहायला मिळाली। सिलेंडरची फक्त घरपोच सुविधा मिळेल अशा आशयाचे बॅनर गॅस एजन्सी बाहेर लागलेत। नागपूरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून गो गॅसचे सर्व एलपीजी पंप बंद आहेत। शहरातील एकूण 20 एलपीजी गॅस पंप बंद आहेत, त्यामुळे ऑटो चालकांवर एलपीजी ऐवजी पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ आली आहे। सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या 136 मच्छीमार सहकारी संस्थांना इंधन टंचाईचा फटका बसलाय। रत्नागिरीत जवळपास 7,000हून अधिकच्या यांत्रिक मच्छीमारी बोट चालकांना याचा फटका बसलाय। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये इतकी विक्रमी वाढ झाली आहे।